तर आज सकाळी सकाळी घरामध्ये आलेली आहेत काही माणसं काम करण्यासाठी, कारण इथे हा जो पत्रा आहे याच्या खाली एक PVC शीट आम्हाला लावायची होती आणि त्याचं सामान इथे येऊन पडलेलं आहे आणि सकाळी साधारणतः 8-8:30लाच आज ही माणसं कामाला आली होती. त्यामुळे सकाळपासूनच घरात चालू झालेला आहे भरपूर असा पसारा. आणि आज मी ठरवलं होतं, ॲक्च्युली मला रूम आवरायच्या होत्या, परंतु हे पण काम थोडं करणं महत्त्वाचं होतं. परत ऐन दिवाळीला गडबड होईल आणि थोडंसं गॅलरीचा मेकओव्हर करायचा होता. तर अशा प्रकारची शीट मला वरती गॅलरीला लावून घ्यायची आहे आणि त्यामध्ये छान अशा लाईट्स लावायच्या आहेत, म्हणजे बसण्यासाठी छान असा प्रकाश असेल किंवा मला थोडंसं टेबल वगैरे ठेवण्यासाठी जागा, असं म्हणजे थोडंसं काहीतरी मेकओव्हर करायचा होता गॅलरीचा. आणि त्यासाठी इथे तुम्ही बघू शकता शीट लावायला सुरुवात झालेली आहे. तर या कामासाठी साधारणतः किती खर्च वगैरे आला किंवा तुम्हाला जर असं काही करायचं असेल तर मी पुढे जाऊन तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर आज संडे असल्यामुळे जी बिर्याणी आहे, इन्स्टंट बिर्याणी जी श्रद्धाने शिकवली होती ती मी बनवली, कारण घरामध्ये काम चालू होतं आणि फार वेळ म्हटलं नको वाया जायला, म्हणून फटाफट फक्त बिर्याणी बनवली आहे. इथे तुम्ही बघू शकता थोडं वायरिंगचं पण काम चालू आहे. इलेक्ट्रिशियन बोलवला होता, म्हणजे बरेचसे कामं आज करून घेतले, कारण कसं होतं दिवाळीमध्ये मग आपल्याला असं वाटतं अरे हे व्हायला पाहिजे होतं आधी. सो सगळी कामं ऑलमोस्ट तिथे झालेली आहेत, चालू आहेत. तर त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी चहा बनवला आणि चहा बनवल्यानंतर मला असं वाटलं की आता माझा दिवस ऑलमोस्ट वाया जातोय, म्हणून त्यांचं काम चालू असतानाच मी माझा हॉल आवरायला काढला. कारण होतंय असं की दिवाळी जवळ येत चाललेली आहे आणि घरातली कामं पेंडिंग पडत चाललेली आहेत आणि त्यामुळे मग मी सगळे शोपीस वगैरे काढले. म्हटलं ॲटलिस्ट हॉल थोडा पुसून घेते आणि हे जे शोपीस आहेत सगळे मी साधारणतः महिन्या-2 महिन्यातनं एकदा थोडेसे धुवूनच घेते, म्हणजे साध्या पाण्याने फक्त धुवून घेते. कारण बऱ्याच वेळा ते थोडेसे स्टिकी किंवा चिकट होतात आणि पुसल्यानंतर त्याच्या जे खाचं असतात त्यामध्ये सगळी धूळ जाऊन बसते आणि त्यामुळे मी काय करते, मग यांना धुवूनच घेते, म्हणजे जे मातीचे वगैरे जे आहेत गोष्टी माझ्याकडे त्या सगळ्या धुवूनच घेते. सो इथे सगळे शोपीस मी आधी काढून घेतलेले आहेत आणि काढून घेतल्यानंतर मी काय करते, यांना पाण्याने धुवून घेते. वाटलंच तर थोडंसं एखादा ब्रश वगैरे असेल तर त्यांनी पण क्लीन करू शकतो, परंतु ज्या गोष्टी खराब होऊ शकत नाहीत त्या मी अशा पद्धतीने धुवून घेते. आता माझ्याकडे या ज्या मूर्त्या सगळ्या आहेत, जे स्टॅच्यू आहेत, हे सगळे वॉशेबल आहेत, म्हणजे आपण वॉश करू शकतो आणि फार वेळ पाण्यात नाही ठेवत मी यांना. लगेच थोडंसं पाणी टाकून थोडं क्लीन करून घेते आणि त्यानंतर लगेच यांना सुकत घालते आणि छान सुकल्यानंतर म्हणजे यांचा कलर पण थोडासा फ्रेश होतो. बऱ्याच वेळा धूळ बसून बसून काळपट होतात या मूर्ती, तर त्यामुळे स्वच्छ धुवून यांना मी वाळत घालते आणि मग त्या पुन्हा ज्या आहेत शोपीसमध्ये ठेवायला रेडी होऊन जातात. आणि बऱ्याच वेळा असं होतं की ही जी धूळ आहे ती मी 2-3 दिवसातनं एकदा कपड्याने स्वच्छ करत असते, परंतु 2-3 महिन्यातनं एकदा मी त्याला धुणंच प्रेफर करते. त्यानंतर आपल्याकडे जे फ्लॉवर पॉट्स असतात, जे रेडीमेड आता मागे रेड कलरचं तुम्ही बघताय, त्याचे जे कापडी फुलं आहेत त्यामुळे ते धुवून जर एकदा सुकले तर त्याचाही कलर आणखीन छान दिसतो, कारण त्याची धूळ झटकून जात नाही. सो अशा प्रकारे इथे मी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित स्वच्छ धुवून घेत आहे. त्यानंतर हे जे बांबूचं छोटंसं झाड येतं ते मी अशा प्रकारे यातले सगळे जे स्टोन्स आहेत ते काढून घेते आणि हे सुद्धा काम मी 15 दिवसातनं 20 दिवसातनं एकदा करत असते, की त्याचा जो पॉट आहे तो खराब होतो बऱ्याच वेळा आणि त्यामुळे इथे मी त्याला स्वच्छ साबण लावून घासून घेतलेलं आहे आणि त्यानंतर स्वच्छ धुवून त्यामध्ये पुन्हा एकदा पाणी भरून हे जे सगळे स्टोन्स आहेत ते स्टोन्स मी यामध्ये भरून घेते, म्हणजे याला स्वच्छ असं पाणी मिळतं आणि खूप छान हे मोठं पण झालेलं आहे. माझ्याकडे 2 आहेत अशी, तर हे दोन्हीही मी अशा पद्धतीने फिल करून घेते आणि हे घरात असलेलं चांगलं असतं म्हणतात. सो त्यामुळे आणि हे आय थिंक सो हे जे झाड आहे किंवा हे जे शोपीस आहे ते कुणीतरी आपल्याला दिलं की ते आणखीन चांगलं असतं. आपण स्वतः घ्यायचं नाही असं काहीतरी म्हटलं जातं. आय डोंट नो, परंतु असं मी ऐकलेलं आहे. तर आता हे पण झाड स्वच्छ धुवून झालेलं आहे आणि आता सगळ्या गोष्टी धुवून झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने याला छान असं वाळवून घेणार आहे. तर आता ज्या शीट बाहेर लावलेल्या आहेत त्यातल्या काही उरलेल्या होत्या, तर माझा विचार चाललेला आहे की ते अशा पद्धतीने इथे ग्रिलमध्ये ठेवाव्यात, म्हणजे काही वस्तू ठेवायला उपयोगी पडतात.
तर मी त्यांचा वापर करणारच आहे पुढे जाऊन. तर इथे सगळ्या शोपीस मी धुवून ठेवलेले आहेत. शोपीस बाहेर काढल्यानंतर सगळे जे फर्निचर आहे ते आता पुसायला मी सुरुवात केलेली आहे. तर वरपासून खालपर्यंत फर्निचरवर खूप भयंकर धूळ असते, कारण बांधकाम चालू असतं आजूबाजूला आणि वरच्या साईडला थोडंसं घर असल्यामुळे हवा पण भरपूर असते, परंतु धूळ पण तेवढीच येते. तर आता हे सगळं फर्निचर पुसल्यानंतर मला भिंतीसुद्धा आज पुसायच्या आहेत, कारण मुलं खूप भिंती खराब करतात, सारखे पाय लावणार, हात लावणार आणि त्यामुळे असं होतं की भिंतीसुद्धा खूप खराब होतात आणि ऑइल पेंट कलर असल्यामुळे भिंती पुसायला पण सोप्या जातात. तर इथे मी सगळ्या भिंती पुसून घेत आहे आणि सगळं काम आवरते. चलो आज फक्त हॉल आवरून झालेला आहे, कारण घरामध्ये थोडंसं काम चालू असल्यामुळे फारसा आवरायला काही चान्स मिळाला नाही. तर हॉल सगळा क्लीन करून पुसून वगैरे झालेला आहे. आता थोडा वेळ जर वेळ मिळाला थोड्या वेळाने तर किचन वगैरे बघेल, आवरेल थोडंसं. तर आता मी चाललेली आहे, इथे आमच्या समोरच बड्डेचं फंक्शन आहे, तिथे चाललेली आहे. तर जाऊन आल्यानंतर मग बाकीचं आवरते. चला जाऊया, उशीर झालाय. तर इथे आमच्या समोरच ज्या ताई आहेत त्यांच्या मुलाचा वाढदिवस होता. तर ही त्यांची छोटी मुलगी आहे, तिचं नाव आहे परी आणि संतोषी नाव आहे ॲक्च्युली. ही माझी सिया. आणि बघा बड्डे कुणाचा आहे, सिया जाऊन बसली आहे, तिथून हलायलाच तयार नाही. सियाचं म्हणणं की माझा बड्डे आहे, हिला रोज तिचा बड्डे हवा असतो. सो तिथे जाऊन बसली आणि मग त्यांनी सगळ्यांचंच औक्षण केलं. तर सियाला बड्डे म्हटल्यानंतर सियाची खूप हौस असते आणि या महिन्यात सियाचा वाढदिवस आहे 11 तारखेला. तर त्याचीही तयारी आमची चालू आहे. तर तिला असं होतं की या महिन्यात वाढदिवस आहे म्हणजे तिला असं वाटतं की माझाच वाढदिवस आहे. त्यानंतर मी पण औक्षण केलं. तर इथे आमच्या ग्रुपमधल्या दोघी तिघी मैत्रिणी जमल्या होत्या आणि मैत्रिणी जमल्यानंतर एक फोटो, एक सेल्फी, एक व्हिडिओ तो बनता आहे. तर आम्ही सुद्धा त्याच गोष्टी करत होतो. आम्ही दोघी तिघी आलेलो होतो, अजून बाकीच्या दोघी येणार होत्या आणि बड्डे चालू झाला. गॅलरीचं हे संपूर्ण काम आता आज कंप्लीट झालं आहे, म्हणजे एक दिवस लागला संपूर्ण याला. आणि व्हाईट शीट लावल्यामुळे जेव्हा जेव्हा प्रकाश पडतो तो छान रिफ्लेक्ट होईल म्हणून मी इथे व्हाईट शीट लावली. नाहीतर यामध्ये थोड्या डार्कर शीट पण होत्या, परंतु मी व्हाईटच चॉईस केलेली आहे. आणि पत्रा असा खालून एवढा खास दिसत नव्हता, त्यामुळे मग ही शीट लावून घेतली. आता पुढे जाऊन इथं थोडंसं व्हेरिएशन करायचं आहे, ते नंतर बघ. अशा प्रकारे आज हे गॅलरीचं काम झालं कंप्लीट आणि हे स्क्वेअर फीटवर त्यांनी केलेलं आहे. साधारणतः ही जी शीट आहे ती 120 रुपये स्क्वेअर फीटप्रमाणे त्यांनी चार्ज घेतलेला आहे, म्हणजे मजुरी आणि सगळं मटेरियल त्यांचं आहे. तर अशा प्रकारे हे शीटचं काम झालेलं आहे कंप्लीट. आणि लवकरच थोडंसं या वॉलवर पण काहीतरी करायचा विचार आहे, बघूयात जसं जमेल तसं करूयात, कारण या गोष्टींना इतका खर्च होतो आणि कितीही करावं घरामध्ये सगळ्या गोष्टी कमीच वाटतात. तर हॉल ऑलमोस्ट आवरलेला आहे. आता जाते किचनमध्ये, किचन आवरायचं आहे. आता उशीर झाला आहे, ऑलरेडी 9 वाजलेत आता. तर बघते अजून 1-1.5 तास करू शकते मी काम. सो ते आवरते आणि मग झोपते. तर तुम्हाला दाखवते मी आता थोडं थोडं काय आवरते किचनमध्ये. तर किचन माझं मी नवरात्रीमध्ये ऑलमोस्ट आवरलेलंच होतं. आता फक्त जी वरचेवर धूळ होते ती मला फक्त क्लीन करायची होती, कारण डीप क्लिनिंग माझी ऑलरेडी झालेली आहे. आणि सारखं सारखं किचनमध्ये आवरायला खूपच वेळ जातो, म्हणजे अख्खा दिवस जातो जर डीप क्लिनिंग करायचं ठरलं तर. तर आता मला फक्त हे वरचं धूळ बसलेली आहे त्या गोष्टी क्लीन करून घ्यायच्या आहेत. तर इथं मी सगळं हे आवरून घेत आहे. तर हे माझं फर्निचर जे आहे ते ॲक्रेलिकचं असल्यामुळे यावर धूळ पण लगेच बसते आणि लगेच ती दिसते सुद्धा, कारण याचा ब्लॅक कलर आहे, ग्रेइश कलरमध्ये हे आहे, त्यामुळे ती धूळ लगेच दिसून येते. आणि सगळी काचेची भांडी जी मी वापरत नाही ती मी या शेल्फमध्ये ठेवलेली आहेत, ज्यामुळे त्यावर धूळ बसणार नाही, कारण बरीचशी काचेची भांडी आहेत आणि रोजच्या वापरात ती येत नाही, त्यामुळे मी त्याला क्लीन करून घेत आहे. त्यानंतर मी माझं काम करत होते तेव्हा बघितलं तर माझे मिस्टरसुद्धा इथे मला मदत करत होते. म्हणजे न सांगताही त्यांना कळते की आपली बायको आता कामात आहे. आणि आज गॅलरीचं काम चालू असल्यामुळे झालं असं की तिथे कपडे वाळत घालता नाही आले, तर माझं काम चालू होतं तोपर्यंत त्यांनीसुद्धा कपडे वाळत घातले.
तर असा मदत करणारा आणि समजून घेणारा जोडीदार असला की आपल्यालाही काही 2 गोष्टी वाढव करायला बरं वाटतं. आणि हे माझे मिस्टर जे आहेत ते बऱ्याच वेळा मला हेल्प करत असतात कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये. आजसुद्धा दिवसभर जे काम चालू होतं तिथं ते दिवसभर उभे होते. सारखं जे सामान लागलं ते आणून द्यायचं, पुन्हा सगळ्या गोष्टी त्यांच्या मागे मागे उभं राहायचं, चेक करायचं, हे सगळं काम ते बघत होते. आणि तरीही रात्री त्यांनी थोडंसं मला आवरायला मदत केली. तर अशा प्रकारे या सगळ्या ट्रॉल्या आणि ते सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्यावर धूळ बसते त्या सगळ्या मी क्लीन करून घेतलेल्या आहेत. फार क्लिनिंगची गरज नाही आहे कारण रिसेंटलीच क्लिनिंग झालेली आहे. त्यानंतर या चिमणीवर खूप सारी धूळ बसते आणि ऑइलिंग जेव्हा आपण फ्राय वगैरे करतो त्यामुळे थोडासा इथला जो भाग आहे तो स्टिकी होत जातो. तर आता पुन्हा एकदा सगळे पदार्थ तळायचे आहेत, पुन्हा एकदा हे सगळं ऑइली होणार आहे. परंतु आता थोडंसं क्लीन करून घेते, पुसून घेते, म्हणजे उद्यापासून मला फराळाला सुरुवात करता येईल. तर खालचं माझं क्लीन करून झाल्यानंतर ओट्यावर उभा राहून जरा वरचं पण क्लिनिंग मी करून घेतलेलं आहे. तर ही क्लिनिंग करता करता मला साधारणतः वाजले 10:30 आणि त्यानंतर खूप दमल्यासारखं झालं आणि मी मग झोपायला गेले. तर अशा प्रकारे आजचा हा ब्लॉग इथेच थांबवते. भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत